त्यात खोटे व्हिडिओ बनत असतील, पण हा व्हिडिओ खरा आहे. कारण मी आणि श्रावणी प्रत्यक्ष साक्षी आहोत या क्षणाचे. मला व्यवस्थित आठवतंय, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आम्ही एका दुसऱ्या पूजेसाठी देवळात गेलो होतो. त्यावेळेस तिथे कोणाचं तरी नुकतंच लग्न लागलं होतं. श्रेयसने ते बघितलं आणि त्यांनी हट्ट केला आणि तिचं आणि श्रेयसचं लग्न झालं. श्रेयस, तू सांग, हे खरं आहे? त्याला काय विचारतेस? मी सांगते ना हे खरं आहे म्हणून. हो आजी, मी खरंच कुठलाच गुन्हा केला नाहीये. पोलिसांनी तिला सोडून दिलं याचा अर्थ ती गुन्हेगार नाहीये ना. श्रेयस, बाळा ही किती चुकीची वागली ना तरी तुझं लग्न झालंय तिच्याशी. घरच्या सुनेला आपण असं बाहेर काढू शकतो का? नाही की नाही? पोलिसांनी संशय घेऊन तिच्यावर आरोप केला आणि आपण तो खरा मानला. पोलीस जर तिला निर्दोष मानत असतील तर आपण ते मानायचं नाही, असं कसं बरं? तेव्हा ते राहू शकते या घरात. पण तिने फसवलंय मला. मला नकोय ती इथे, ती नाही राहू शकत.